गावाकडच्या 50 बातम्या। महाराष्ट्राच्या सत्तेत 3 पक्ष एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तळागाळात वेगळी परिस्थिती पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेचे सर्वाधिक जास्त आमदार आहेत, त्यामुळे आमचाच उमेदवार असायला हवा असा त्यांचा आग्रह आहे। जिल्ह्यामध्ये 60 ठिकाणी निवडणूक होत असून सर्वाधिक ठिकाणी भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने आली आहे। शिरूर नगर परिषदेमध्ये विद्यमान आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या ठिकाणी 2 राष्ट्रवादी शिवसेना व भाजप एकमेकांविरोधात उभे राहिलेत, मात्र जनता आम्हालाच विकासाच्या जोरावर संधी देईल असा विश्वास माजी आमदार अशोक पवार आणि मबियाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अलका खांड्रे यांनी व्यक्त केला। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली आहे। स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते। लातूर जिल्ह्यातील औसा येथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा उधळून लावण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी दिलेला, मात्र त्यापूर्वीच लातूर पोलिसांनी घाडगे पाटील यांना ताब्यात घेतल्याने अजित पवारांची सभा विना अडथळा पार पडली। पुण्याच्या शिरूर नगर परिषदेमध्ये महायुतीत बिघाडी झाली आहे। दरम्यान आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र सहयोगी पक्षांनी प्रतिसाद दिला नाही अशी खंत राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटके यांनी व्यक्त केली आहे। मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग आरक्षणावर 129 हरकती सूचना दाखल करण्यात आल्या। यावर आता पालिका सुनावणी होऊन 28 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण विहित नमुन्यांमध्ये सादर करण्यात येईल। नगरपंचायत, नगर परिषद आणि जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीमध्ये भक्कमपणे लढण्यासाठी शिंदे सेनेने पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदारांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे। निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी त्यांच्या जिल्ह्यातच थांबावं असे निर्देश देखील पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा मतभेदांचं वादळ उठलंय। मवियातील काँग्रेस, उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्यात, तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मनसेला सोबत घेण्याची तयारी दर्शवली। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदार याद्यांचं प्रभागनिहाय विभाजन संबंधित महापालिका आयुक्तांच्या स्तरावर पूर्ण केलं आहे। या प्रारूप यादीतील चुका, हरकती किंवा सूचनांसाठी नागरिकांनी 27 नोव्हेंबर पर्यंत महापालिकेकडे अर्ज दाखल करावा असं आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केलं आहे। मध्य रेल्वेच्या बदलापूर वांगणी दरम्यान सलग 12 दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात आलाय। 22 नोव्हेंबर पासून मध्यरात्री पासून दररोज रात्री 2 ते 3.5 असा 1.5 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक सुरू झालाय। 4 डिसेंबर पर्यंत हा ब्लॉक असणार आहे। नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांना नव्या घराची चावी वाटप करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला 12 नोव्हेंबरची तारीख निश्चित केलेली, मात्र काही कारणास्तव ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला। आता 10 दिवस उलटून गेले तरी चावी वाटपासाठी मुख्यमंत्र्यांकडून नवी तारीख मिळालेली नाही, त्यामुळे नव्या घराचा ताबा कधी मिळणार याकडे बीडीडी वासीय आशेने डोळे लावून बसलेत। शुक्रवारी घसरण झालेल्या सोने चांदीच्या भावात शनिवारी पुन्हा वाढ झाली आहे। सोने 1700 रुपयांनी वधारून 1,24,000 रुपयांवर पोहोचले, तर चांदीच्या भावामध्ये 3,200 रुपयांची वाढ होऊन ते 1,56,500 रुपयांवर पोहोचले। सिडकोने आपल्या गृहनिर्माण इतिहासातील महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य तत्वावर घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 4,508 घरांची योजना जाहीर केली आहे। शनिवारपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात करण्यात आली। शिक्षणाचं माहेरघर म्हणून जगभरात ओळख असलेल्या महाराष्ट्र विद्यार्थी आत्महत्यांच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती पुढे आली आहे। शाळा, शिक्षकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे देशामध्ये विद्यार्थी आत्महत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसते।
महारेराने घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यप्रणाली जाहीर केली। पहिल्यांदाच पुरेशी संधी देऊनही नुकसान भरपाईची रक्कम वेळेत न देणाऱ्या विकासकाची प्रकरणे प्रधान नगरी दंडाधिकाऱ्यांकडे पाठवली जाणार आहेत। त्यामुळे संबंधित विकासकाला 3 महिन्यांपर्यंतचा कारावास देखील होऊ शकतो। म्हाडाच्या कोकण मंडळाने ऑक्टोबरमध्ये काढलेल्या 3.5 विजेत्यांना घरांच्या स्वीकृतीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे। कोकण मंडळाने 4523 घरांची सोडत काढली होती। त्यापैकी 2176 अर्जदारांनी घरे स्वीकारली आहेत। 514 अर्जदारांनी अजूनही स्वीकारली नाहीत। दुबई येथील एअर शो दरम्यान तेजस हे स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान शुक्रवारी कोसळलं। यामध्ये एका पायलटचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्याआधी मागील वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये देखील जैसलमेर येथे तेजसला असाच अपघात झाला होता। 2 वर्षात झालेल्या या 2 अपघातांमुळे तेजस विमानाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मागील काही वर्षांपासून नवी मुंबईतील सगळ्या गणेशोत्सव मैदानामध्ये साजरे केले जातात। मात्र आगामी महापालिका निवडणुकांमुळे जानेवारी महिन्यामध्ये आलेला माघी गणेशोत्सव रद्द करण्याचे अजब आदेश महानगरपालिकेने दिलेत। महापालिकेच्या या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। मध्य रेल्वेवर नव्या वर्षात लागू होणाऱ्या वेळापत्रकानुसार मुख्य मार्गावर 10 ते 12 लोकल फेऱ्या आणि 15 डब्यांच्या गाड्याची संख्या वाढवण्यात आली आहे। हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही खुशखबर मिळणार असून एसी लोकल सुरू करण्याची परवानगी बोर्डाकडून अगोदरच घेतली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली। तर नेरूळ उरण या मार्गावर 10 फेऱ्या वाढवण्यात येतील। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा बीव्हीटी यार्ड तसेच कल्याण लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये प्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कामासाठी 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीमध्ये विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत। शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपत्कालीन प्रसंगी मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाने मदत वाहिनी क्रमांक उपलब्ध केला आहे। राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मानव विकास निधी अंतर्गत राज्याच्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागामध्ये शालेय विद्यार्थिनींना प्रवासी सेवा देण्यासाठी मानव विकास बस उपलब्ध करण्यात आल्या आहेत। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतली राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील आढाव्यात काळजी आधार आणि उपचार सेवा प्रदान करण्यासाठी देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र राज्यास सन्मान मिळालाय। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला विजयवाडा येथे आयोजित केलेल्या केंद्रीय समारंभामध्ये हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला। गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा देहू रोड यांच्या वतीने श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी पर्वानिमित्त देहू रोडच्या बाजारपेठेतून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली। या प्रभात फेरीत परिसरातील शीख बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जळगावमध्ये 4 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव पार पडला। यावेळी उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला। या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या 7 हिल उड्डाणपुलावर 3 वाहनं एकमेकांवर आदळल्यानं विचित्र अपघात झाला। एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकानं अचानक ब्रेक दाबल्यानं हा अपघात झालाय। या अपघातामध्ये 5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला। पैठणच्या कडेठाण गावामध्ये मुलानं वडिलांची हत्या करत मृतदेह घरातच पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दोघांमध्ये होणाऱ्या सततच्या वादातून ही हत्या करण्यात आली। निधी वाटपाच्या मुद्द्यावर केलेल्या आरोपांना मी उत्तर देत नाही, मी विकासाला महत्त्व देतो असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना फटकारलंय। ज्या ठिकाणी बिनविरोध जागा निवडून आल्या त्या दमदाटी किंवा पैशाच्या जोरावर निवडून आल्यात हे विरोधकांचं म्हणणं चुकीचं आहे। बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या 8 जागा बिनविरोध झाल्या, मग आम्ही दमदाटी केली का असा सवाल अजित पवारांनी विचारलाय। येवला नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने युती केली आहे। यावेळी मंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरींनी भुजबळांच्या वाले किल्ल्यामध्ये प्रचारासाठी हजेरी लावली।
वडगाव नगर पंचायत निवडणुकीसाठी भाजपकडून श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। भ्रष्टाचार मुक्त नगर पंचायतीसाठी सर्व 17 उमेदवार निवडून द्या असं आवाहन यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय। कर्जत नगरपालिकेमध्ये स्वाती लाड विरुद्ध पुष्पा दगडे यांच्यामध्ये चुरस रंगणार आहे। त्यामुळे आता महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारेंची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। दरम्यान आपलाच विजय होईल असा विश्वास भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार स्वाती लाड यांनी व्यक्त केला। गडचिरोलीतील काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अतुल मल्लेलवार यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपची वाट धरली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मंडप पूर्ण का नाही टाकला याबाबत विचारणा केली तेव्हा जिल्हाध्यक्षांनी खर्चाचं बजेट कमी असल्याचं सांगितलं। तेव्हा निवडणूक आयोगाला आपण हिशेब देऊ, तुम्ही हिशेबासाठी घाबरू नका, आमच्या लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका असं म्हणत बावनकुळेंनी जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचले। पालघरच्या वाडामध्ये एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। वाडाची नगराध्यक्ष शिवसेनेची वाघीण असेल असं शिंदेंनी म्हटलं। यवतमाळच्या पालकमंत्र्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 5 ते 10 लाखांचा आमिष दाखवल्याचा आरोप शिवसेना उभाटा पक्षाचे नेते संजय देशमुख यांनी केलाय। भ्रष्टाचाराच्या पैशातून सामान्यांची फसवणूक चालू केल्याचा आरोप करत संजय देशमुखांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधलाय। शिरूरची जनता आम्हालाच विकासाच्या जोरावर संधी देणार असल्याचं वक्तव्य अशोक पवारांनी केलंय। शिरूरमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अलका खांडरे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। सांगोल्यात भाजपच्या उमेदवार मारुती बनकरांसाठी प्रचाराची सुरुवात झाली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात पदयात्रा काढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत 133 उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार हे रिंगणात आहेत। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या घडामोडींसह वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लगेचच परत येणार आहोत। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।